नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आणि त्याच्यावरती परीक्षेला येणारे प्रश्न कसे असतात ते आपल्याला पाहायचे आहेत. बघा, परिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या अंश व छेद स्वरूपात असतात, फक्त छेदामध्ये काय नसावा, शून्य नसावा. तर बघा, उदाहरण काय आहेत? -8 -15 म्हणजे -8 - 15 0 2 8 - 15/8 21/4 22/7. आता बघा, अंश आणि छेद स्वरूपामध्ये असावा असं या ठिकाणी वाक्य आहे. पण या ठिकाणी आपण कुठेही छेद दिला का पहिल्या 4-5 एक्झाम्पलमध्ये? नाहीये. का नाही दिला? कारण संख्या रेषेवरती प्रत्येक अंकाला हा काय असतो? छेद हा एक असतोच, म्हणून आपण तो देत नाही. पण या ठिकाणी छेद एक असतो, म्हणून -8 ही काय झाली? परिमेय संख्या झाली. -15 ही सुद्धा परिमेय झाली. 0 2 आणि 8. आता 2 आणि 8 आपल्याला माहिती, पण 0 काय? तर 0ला जर छेद एक असेल तर ते काय झालं? परिमेय संख्या होते. खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा असा प्रश्न आहे. तर वर्गमुळामध्ये -25, वर्गमुळामध्ये 27, वर्गमुळामध्ये 125/5 आणि वर्गमुळामध्ये 8 यापैकी कोणती संख्या ही काय आहे? परिमेय संख्या ही आपल्याला पाहायचं आहे. बघा, वर्गमुळामध्ये -25 याचं उत्तर काढणं काय शक्य आहे का? नाही. कारण काहीला असं वाटेल की मग सर -5चा वर्ग वर्गमुळात 25 येईल, सॉरी वर्गमुळात -25 येईल, तर नाही. वर्गमुळामध्ये -25 असं झालं कोणत्याही संख्येला, कोणत्याही वर्ग संख्येला जर वजा साइन असेल आणि ते वर्गमुळामध्ये असेल तर त्या संख्येचा वर्गमूळ निघू शकत नाही. कारण ही काय आहे? अवास्तव संख्या आहे, अव्याख्यायी संख्या. ही अशी संख्या आपण कोणत्याही प्रकारे काढू शकत नाही याचं उत्तर. त्यानंतर वर्गमुळामध्ये 27. आता वर्गमुळामध्ये 27 हा वर्ग आहे कोणत्या संख्येचा? कोणत्या संख्येचा वर्ग नाही, तर 27 हा घन आहे. पण या ठिकाणी काय दिलं त्यांनी? वर्गमूळ दिले. याचं उत्तर आपल्याला काढता येईल सहज नाही. त्यानंतर या ठिकाणी वर्गमुळामध्ये 8 आहे. 8 पण एका संख्येचा वर्ग घन आहे, तो वर्ग आहे का? नाही. त्यामुळे हे वर्गमुळामध्ये 8 याचं उत्तर आपल्याला काढता येणार नाही सहजासहजी. पण वर्गमुळामध्ये 125/5 125/5 याचं उत्तर काय येतं? याचं उत्तर येतं 25. कारण 25 125. मग आता 25 आलं म्हणजे 25चा छेद एक असतो, म्हणून हे काय झाली? परिमेय संख्या. आता तुम्हाला सोडवायला दिलं बघा एक्झाम्पल की पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही. त्या संख्यांचे उत्तर काढण्यासाठी लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागतो. लॉग टेबल हा विषय काय आहे तो सायन्सच्या मुलांना बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना तो लॉग टेबल वापरावा लागतो. आणि कॅल्क्युलेटर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बघा, या ठिकाणी उदाहरण आहे की वर्गमुळामध्ये 5, वर्गमुळामध्ये 7, वर्गमुळामध्ये 27 किंवा पाय. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. वर्गमुळामध्ये 25/3. आता तुम्ही या संख्येला जर भाग दिला तर याचा भाग जाईल का? पूर्ण नाही. पण जर आपण कॅल्क्युलेटरवरती काढलं किंवा लॉग टेबलचा वापर करून जर काढलं त्याचं उत्तर आपल्याला काढता येईल, तर 100% काढता येईल. या ठिकाणी वर्गमुळामध्ये -25 दिले. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ज्या वेळेस अशा संख्या येतात ना की वर्गमुळामध्ये आहे त्याला वजा साइन आहे, तर त्या काय असतात? अवास्तव संख्या असतात, त्या संख्या अस्तित्वात नाहीत. त्यानंतर वर्गमुळामध्ये 25 याचं उत्तर सहजासहजी काढता येते, ते आहे 5. सहजासहजी काढता आलं. याला कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलचा वापर करावा लागला का? अजिबात नाही. त्यामुळे ही काय परिमेय संख्या येऊ शकत नाही. इथं पण ते झाले. वर्गमुळामध्ये 125/5 जर भाग दिला तर उत्तर काय येणार? 25. म्हणजे ही पण काय झाली? परिमेय संख्या झाली. ही अपरिमेय आहे का? नाही. म्हणजे आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे तो काय आहे? वर्गमुळामध्ये 25/3 ही आहे आपली अपरिमेय संख्या. तुम्ही सोडवायचंय पुढीलपैकी कोणती अपरिमेय संख्या नाही. वर्गमुळामध्ये 48, वर्गमुळामध्ये 343/7, वर्गमुळामध्ये 19 आणि वर्गमुळामध्ये 125 याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.